उदयनराजेंना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात घेण्याकरता प्रयत्न सुरू आहेत। उदयनराजे पक्षात आल्यास त्यांना साताऱ्याची उमेदवारी देण्याची तयारी असल्याची माहिती लोकशाहीला सूत्रांकडून मिळते। त्यामुळे उदयनराजे शरद पवारांच्या संपर्कात आहेत का या संदर्भात मात्र तर्कवितर्क लढवले जात आहेत। उदयनराजे शरद पवारांच्या संपर्कात, उदयनराजे घरवापसीच्या प्रयत्नात, उमेदवारीसाठी भाजपचं दबाव तंत्र। भाजपनं साताऱ्याचा उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाहीये। उदयनराजेंनी दिल्लीतून उमेदवारी आणल्याचं सांगत तुफान शक्ती प्रदर्शन केलं। एका दिवसात उमेदवारी जाहीर होईल असं राजेंनी सांगितलं, पण आज 10 दिवस उलटले। राजेंच्या उमेदवारीची अद्यापही घोषणा झालेली नाहीये। उदयनराजे देखील त्यामुळे स्वतः अस्वस्थ झाले। काहीही झालं तरी उमेदवार आपणच असू अशी निर्वाणीची भाषा राजे करू लागले। आता इथं कुठलं रेन फॉरेस्ट ना, किंगबेरीच्या गुहेत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले। आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं, ते तर माझ्याबरोबर आहेत, बाकी मला काय माहिती। उदयनराजेंची उमेदवारी जाहीर होण्यासाठी विलंब होत असतानाच उदयनराजे हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। उदयनराजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आल्यास त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। उदयनराजे भोसले यांच्या कुटुंबियांकडून शरद पवारांच्याकडे जाण्यास पूर्णतः नकार होत असल्याचं समोर येत आहे। मात्र उदयनराजे भोसले आता या कुटुंबियांच्या दिलेल्या सल्ल्याकडे नेमकं कशा पद्धतीने पाहतायत हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरलेलं आहे। भाजपचे नेतेही उदयनराजेंच्या उमेदवारी संदर्भात काहीही बोलण्यास तयार नाहीये। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राजेंच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला। सर उदयनराजेंना अजून उमेदवारी मिळाली शिवसेनेचा देखील साताऱ्याच्या जागेवर दावा असल्याचे संकेत मिळू लागले। शिवसेनेनं साताऱ्याबाबत जो फीडबॅक दिलाय तो फडणवीसांनी ऐकला असावा असं सांगून शंभूराज देसाई यांनी उमेदवारी प्रकरणात ट्विस्ट आणलाय। या बाबतीत आमच्या चर्चा, शिवसेनेच्या बाबतीतली भूमिका आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या समोर मांडलेली आहे। भारतीय जनता पक्षाची भूमिका कदाचित तिथल्या नेत्यांनी माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडली असेल। एकत्र आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि यातनं योग्य मार्ग काढू। साताऱ्याची निवडणूक नेहमीच लक्षवेधी असते। यावेळेस उमेदवार कोण यावरून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष साताऱ्याकडे लागलेलं आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।